महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. मी बेडगे सूरज मधुकर. माझं गाव हुपरी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. मी बऱ्याच वर्षापासून गेले 2005 पासून गोवंश प्रेमी आहेच पहिल्यापासून. तर 2005 पासून मी गोपालक म्हणून मी सुरुवात केली. माझ्याकडं काजळी खिलार, देशी खिलार, कोसा खिलार अशा एक 3 खिलारच्या जाती माझ्याकडं आता उपलब्ध आहेत आणि त्या तिन्ही गाभण स्थितीत आता आहेत. ही जी आहे ही जवळजवळ 6 महिन्याची गाभण आहे, ही जवळजवळ 3-3.5 महिन्याची गाभण आहे आणि ती 4 महिन्याची गाभण आहे. सर, आता एक जर विचारायचं झालं तर प्रत्येकाकडे कामाचा व्याप हा बराचसा असतो, धावपळ बरीचशी असते, पण त्या व्यापातनं दावणीला देशी गाय लक्ष्मी म्हणून सांभाळली जाते. आपण प्रत्येकाकडे पाहतो. कसा अनुभव आहे देशी गाय सांभाळण्यामागे सर आपला? देशी गाय सांभाळण्याचा आनंद म्हणण्यापेक्षा कर्तव्य मी मानतो. का तर आपल्या हिंदू आणि हिंदू धर्मात गाय ही माय म्हटली जाते आणि आपल्या घरी आपला जसं संगोपन आपल्या आईनं केलं आहे तसं हे संगोपन आपल्या गायींचं करणं कर्तव्य आहे. त्या कर्तव्यापोटी मी ह्याच्याकडे बघतो आणि हा गोवंश वाढला पाहिजे असं तर माझं मत आहे की ज्याला शक्य आहे त्या प्रत्येक व्यक्तीनं किंवा त्या प्रत्येक कुटुंबानं एखादी तरी गोवंश आपल्या घरी किंवा गोठ्यामध्ये पाहिजे असं माझं मनापासून आणि मी असं माझं कर्तव्य मानतो ते. सर, आता एक गोष्ट आम्हाला विचारायची की आजची इथून पुढची जी आपली तरुण पिढी, त्या तरुण पिढीला कुठला संदेश तुम्ही द्याल की देशी गोवंश सांभाळा, नाही तर बऱ्याचशा नको त्या गोष्टीकडे वाहत जाण्यापेक्षा आपल्या देशी गोवंशाच्या सोबत काम करण्याबाबत कुठला संदेश तुम्ही देऊ इच्छिता? आजची तरुण पिढी फार काय म्हणणार नाही, खरं थोडीफार म्हणण्यापेक्षा 50% तर व्यसनाधीन आणि व्यसनाकडे वाहत चाललेले आहे आणि आधुनिक कल्चरकडे वाहत चाललेले आहे. की देशी गोवंशाचं जे काय आयुर्वेदिक किंवा पुराणात जे त्याचं महत्त्व आहे ते फार मोठं आहे. ते सांगून असं संपण्यासारखं नाही. त्याचबरोबर आज दूध उत्पादनात जरी दूध कमी देत असतील तर त्याचे इतर जे बाकीचे गुणधर्म आहेत ते फार म्हणजे मनुष्यासाठी फार उपयुक्त आहेत. त्याचबरोबर जे जर्सी ब्रीड जे आलं, दूध देईल भरपूर, तर त्याच्यामुळं कॅन्सरसारखा मोठमोठा आजार की जे अजून आपल्या हाताच्या बाहेर आहे, स्टेप 2-3च्या पुढे गेलं तर ते जगणं कॅन्सरवाला माणूस शक्य नाही. अशा कॅन्सर म्हणजे कॅन्सरला निमंत्रित करणारं दूध आणि एकीकडं जे पुराणत्व तत्वात ज्याला औषधी गुणधर्म मांडलेले जे गायी आहेत त्या गायी जोपासल्या पाहिजेत. आणि आजची तरुण पिढी जी म्हणजे व्यसनाधीन भरकटली ती ह्याच्या संपर्कात आल्यानंतर ते थोडंफार कमी होईल असं माझं मत आहे. येस, खूप खूप धन्यवाद सर. आज या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही तुमच्या दावणीचा हा देशी गोवंश पाहण्याचा प्रयत्न केला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक महाराष्ट्राला मोठा आनंद आहे की तुमच्या या तालुक्यामधल्या या गावामध्ये हातकणंगले तालुका असेल, हुपरी गाव असेल, तर इथे मोठ्या प्रमाणामध्ये देशी गोवंश पाहायला मिळतो. सर, अजून एक असं विचारायचं आहे की आता जुन्या काळामध्ये आपण पाहायला गेलं तर सगळी शेती ही आपल्या देशी गोवंशाच्या शेण गोमूत्रावर केली जाते, पण त्याच्यात रासायनिक खतं असतील हे याचा वापर कमी केला जायचा. तुमचा अनुभव सर जुन्या काळात वडील आजोबांच्या काळातलं हे असेल आणि आत्ताचं काय फरक आहे? शेती आणि याचं महत्त्व काय सांगता? शेती आणि देशी गोवंश हे 2 नसून 1 म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. देशी गोवंशाच्या गोमूत्र असेल, त्यांचे शेण असेल, ह्याच्यावर जी शेती पिकायची त्यावेळची शेतीचं धान्य जे लोक खात होती बघा, 6-6 फूट उंचीची तगडी माणसं आणि अतिशय काय म्हणू शकतो त्याला की आपण निरोगी. आणि आजची पिढी जे रासायनिक खत वापरून जे आपण खातोय
ते लहान लहान मुलांना शुगर सारखा आजार की 10-10 वर्ष आणि 15-15 वर्षाच्या मुलांना किंवा ह्याला शुगरपासून जी सुरुवात व्हायला लागल्या, हे शुगर हे त्या काळात आम्ही कधी ऐकलंच नाही की वडिलांना आजींना कधी शुगर आहे, कधी ताप आलाय, कधी काय आलंय, काय नाही. जे पोषक तत्व त्यात म्हणजे गोवंशातनं जमिनीत आणि जमिनीतून पिकात जे येत होते ते नष्ट झालं. आणि त्याचबरोबर हे आजचं जे पीक आहे हे पीक नसून एक विष असं व्हायला लागलं. आणि आमच्या तर त्या पंचगंगेच्या पट्ट्यात भाजीपाला असेल, इतर असेल, ते पाणी अधिक जमिनीतलं रासायनिक खतानं की नापीक झालेली आहे. आणि एक रोगाला आणि याला एक निमंत्रित म्हणून ती जमीन तयार झाली आता. ओके सर, खूप खूप धन्यवाद. आज या मुलाखतीच्या माध्यमातून तरुणांना एक मोठा संदेश आणि शेती पण कशी राखली पाहिजे, जपली पाहिजे, हा मोठा संदेश तुम्ही आज दिला. खूप खूप धन्यवाद सर. खिल्लार महाराष्ट्राची शान.